हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बी टेक्निक इलेक्ट्रिकल. तर आज आपल्यासोबत आहे चंचल मॅम, ज्यांचं की MSc-TCLमध्ये असिस्टंट इंजिनियर म्हणून या पदासाठी निवड झालेली आहे. तर सर्वप्रथम चंचल मॅम, तुम्हाला तुमच्या सिलेक्शनबद्दल हार्दिक अभिनंदन. थँक्यू सर. तर जे आमचे व्ह्यूवर्स आहेत यूट्यूबचे, तर त्यांच्यासाठी तुमचं एक शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन द्या तुम्ही. ठीक आहे. थँक्यू सर, मला इतका छान प्लॅटफॉर्म दिला. मी चंचल देवेंद्र अडचुले आणि माझं MSc-TCLमध्ये असिस्टंट इंजिनियर म्हणून सिलेक्शन झालं आहे. मी 2018ची पासआउट आहे आणि PR पोटे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथून माझं इंजिनिअरिंग झालं आहे. 2018चे तुम्ही पासआउट आहात आणि आपली एक्झाम जी होती ती 2022मध्ये आलेली. तर त्या दरम्यान तुम्ही कुठे जॉब वगैरे केला का, की टोटली पूर्ण गव्हर्नमेंट एक्झामकडेच तुमचं टार्गेट होतं तिथे? अच्छा, फोकस तर माझा गव्हर्नमेंट होताच, पण मी 2018ला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक वाशिम इथे ॲज अ क्लॉक अवर बेसिस लेक्चरर म्हणून जॉईन झाली होती. अवर्ली बेसिसला मी लेक्चरर म्हणून होती आणि 2.5 इयर्स 2018मध्येच जसं इंजिनिअरिंग झालं तसं मी तिकडे पॉलिटेक्निकला जॉईन केलं आहे. आणि त्यानंतर 2.5 वर्ष एक्सपिरियन्स आहे मला तिथला. आणि जसं ट्रान्सकोची ॲड आली 2022मध्ये, तसं मग इकडचं कॉलेजचं स्किप करून टाकलं, म्हणजे कॉलेज कम्प्लिटली बंद केलं आणि त्यानंतर मग प्रिपरेशन सुरू करून दिली. हां, आणि त्या दरम्यान मग फक्त एकच फोकस होता आणि एकच एम होतं की आपल्याला ट्रान्सकोची असिस्टंट इंजिनियर पाहिजे, ती पोस्ट बस. हां, ठीक आहे मॅडम. मी इथे एक हे विचारेल की जे भरपूर सारे आपल्यासारखे जे ॲस्पिरंट असतात तर ते टीचिंग फील्डमध्ये असतात, जसं की तुम्ही टीचिंग फील्डमध्ये आहेत आणि मी सुद्धा टीचिंग फील्डमध्ये होतो. तर असे भरपूर सारे जे फॅकल्टीज असतात तर त्यांचा विचार असतो की गव्हर्नमेंट एक्झामचं प्रिपरेशन करावं. तर मग त्यांनी कशा प्रकारे मॅनेज करायला पाहिजे की त्यांनी सुद्धा पूर्ण जसं तुम्ही सोडलं त्या पद्धतीने कम्प्लिटली टीचिंग सोडून मग ते प्रिपरेशन करू शकता, असं करायला पाहिजे की ते पॅरलल सुद्धा करू शकतात? बघा सर, कसं आहे माहिती आहे का, आता ते टोटली आपल्यावर डिपेंड असते की आपण काय करायला पाहिजे. जर एखाद्या माणसाच्या मनात इच्छा जर असेल तर तो काही पण करू शकतो. तर माझं असं होतं की मी ठीक आहे, आपण टीचिंग करतो तर प्रत्येकाला असं वाटते की नाही हिचा पूर्ण अभ्यास होत असणार किंवा याचा पूर्ण अभ्यास होतो. बट फॅक्ट काय आहे सर की आपल्याला फक्त एकच सब्जेक्ट मिळतो आणि क्लॉक अवर बेसिस म्हणा किंवा तुम्ही कोणत्याही कॉलेजवर टीचिंग म्हणा, 1 तास शिकवणं राहते, पण अदर जे कामं असतात ते थोडे जास्त, म्हणजे ते टाईम कन्झ्युमिंग असतात. तर मला तरी असं वाटते की जर समोर जर का ॲड असेल तर म्हणजे इकडे स्किप करून दिलेलं कधी पण बेटरच राहणार. आणि आपण इकडे 100% देतो, कारण आपल्या डोक्यात एकच विचार असतो की नाही आपल्याला ही पोस्टच काढायची आहे. आणि माझ्यासमोर तर ट्रान्सको मीन्स म्हणजे माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये ट्रान्सकोच होतं. हां, बस मी कुठे पण काही पण विचार आला ना तर माझ्या डोक्यात होतं की आपल्याला असिस्टंट इंजिनियर पोस्ट पाहिजे. त्यामुळे हां, मी पॉलिटेक्निक केलं आहे. माझा डिप्लोमा 2015चा पासआउट आहे आणि मी इंजिनिअरिंग 2018ची आहे. त्यानंतर 2 वर्ष लेक्चररशिप केली. त्यानंतर मग गॅप दिला आणि जसं मग ट्रान्सकोमध्ये सिलेक्शन झालं तसं मग मी अगेन कॉलेज जॉईन केलं, म्हणजे तेवढा जो टायमिंग होता. आणि टीचिंग प्रोफेशन तर बेस्टच आहे सर, मला आवडते. पण ट्रान्सको म्हटलं म्हणजे एक असिस्टंट इंजिनियर ही पोस्ट खूपच वेगळी आहे, त्याला राजाची नोकरी म्हणतात, ती मला पाहिजे होती असं. त्यामुळे मग माझा फोकस तोच होता. टीचिंगच्या दरम्यान तुम्ही किती सब्जेक्ट घेतले आत्तापर्यंत आणि ते कोणकोणते होते ते थोडेसे व्ह्यूवर्ससाठी सांगा. अच्छा, सगळ्यात पहिले फ्रेशर्स म्हणून मी होती तर मला फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स होता. त्यानंतर मग मी मॉडर्न इलेक्ट्रिक ट्रॅक्शन घेतला आणि त्यानंतर अजून फंडामेंटलच घेतला, एक इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन आणि लेटेस्टमध्ये ट्रेंड्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. हां, इमर्जिंग ट्रेंड्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हां, डिप्लोमाच्या. आणि खूप काही शिकायला भेटलं, खूप रिस्पेक्ट मिळाली. आणि म्हणजे मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते सर्वांना की जॉबच्या अगोदर जी माझी रिस्पेक्ट होती, आता मला माहिती नाही की कोण कसं कोणत्या अँगलनी बघतो, पण जॉब लागल्यावर जसं ट्रान्सकोमध्ये मॅम सिलेक्ट झाले आहे तर प्रत्येकाकडे म्हणजे माझ्याकडे प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन एकदमच वेगळा होता. खूप म्हणजे तो एक्सपिरियन्स खूपच भारी होता. म्हणजे जरी आपण कॉलेजला शिकवतो तर ती आधीची रिस्पेक्ट आणि ट्रान्सकोमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर जी रिस्पेक्ट होती ती खूप वेगळी होती, खूपच जास्त. म्हणजे एखाद्या वेळेस कसं राहते की कोणी आपली एखादी गोष्ट ऐकून जात नाही, म्हणजे ऐकत नाही किंवा लक्ष देत नाही कॉन्सन्ट्रेशननी. पण आता माझ्याकडे समजा पॉवर आहे, आज मी ट्रान्सकोमध्ये आहे, सर्वांना माहिती झालं आहे, तर मी जर साधी जरी गोष्ट सांगत असणार तर तिथे मला माझा एक्सपिरियन्स आहे की 2 स्टुडंट होते आणि कधी 100 लोक मला जॉईन झाले ते मला सुद्धा कळालं नाही. तर म्हणजे खूप चांगला एक्सपिरियन्स आहे तो. टीचिंग फील्डमध्ये जेव्हा तुम्ही होता तर त्या टीचिंग फील्डच्या दरम्यान जे सब्जेक्ट घेतले, जसं की तुम्ही फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स घेतला किंवा अदर पण सब्जेक्ट घेतले जनरेशन वगैरे, तर त्या सब्जेक्टचा तुम्हाला इकडे यूज झाला का? म्हणजे
सर जसं की मी तुम्हाला सांगितलं आणि आपण जर कोणाला शिकवायचं म्हटलं तर 10 पानं शिल्लकच वाचावं लागतात. तर मला झाला म्हणजे थोडा बहुत झालाच आहे मला फायदा. पण कसं आहे तेच सब्जेक्ट घेतले त्याच्यामुळे माझं त्या सब्जेक्टवर कमांड आली. पण बाकीचे सब्जेक्ट राहून गेले. तर म्हणून मग मी मध्ये स्किप करून टाकलो तर जशी ॲड आली तशी. जर मॅनेज होत असेल तर करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण मला तरी वाटते की एखादी जर ॲड येत आहे तर तुम्ही थोड्याशा या गोष्टीला थोडंसं बाजूला ठेवून तुम्ही पूर्णतः जर ट्रान्सको किंवा एखादी गव्हर्नमेंट एक्झाम आहे ती जर पूर्ण फोकस कोणती पण जनको आहे, ट्रान्सको आहे, PWD आहे, MPSC आहे, तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही फोकस राहा. म्हणजे कसं राहते माहिती आहे का, आपण एखाद्या गोष्टीच्या मागे जर कंटिन्युअसली फोकस असलं तर आपल्या डोक्यातनं फक्त त्याच गोष्टीचे विचार राहतात. आणि जर आपण जॉब पण करत आहे आणि हे पण करत आहे तर आपले जे आहे म्हणजे आपले जे एफर्ट्स आहे ते 2 मध्ये डिवाइड होऊन जातात. तर माइंड स्टेबल नाही राहत. त्यामुळे मला तरी असं वाटते की जर फोकसनी करायचंच आहे ट्रान्सको तर मग एकच करायचं. बाजूला सगळे जे कामं आहे ते स्टॉप करून द्यायचे. तुम्हाला पॉसिबल असेल की तुम्ही जॉब सोडून जर गव्हर्नमेंट एक्झाम कडे फोकस करू शकता तर तुम्ही जॉब सोडलेला कधी पण बेटर एक्झाम आहे. हो. नक्की जर हातात जर समोर दिसते आपल्याला समोर एक्झाम तर आपण ती रिस्क घ्यायला पाहिजे. कारण रिस्क घेतली तर काही होत आणि रिस्क घेण्यातच फायदा असतो. म्हणजे कोणालाच माहिती नाही की आपण पुढे जाऊन काय करणार आहे, पण आपल्यामध्ये एवढी जिद्द लागते की नाही ठीक आहे मी हे करूनच घेणार. तर त्या जर ती जिद्द असली ना तर मग आपण काही पण करू शकतो. ओके. तर जे प्रिपरेशन होतं त्यासाठी तुम्ही कॉलेजचेच बुक यूज केले की त्याच्यासाठी काही स्पेसिफिक बुक यूज केले तुमच्या प्रिपरेशनसाठी? आता मी पब्लिसिटी नाही करणार कोणत्या इन्स्टिट्यूशनची किंवा काही, बट मी एसच्या नोट्स रेफर केल्या सर. त्यानंतर हँड रिटन नोट्स होत्या, नाही हँड रिटन होत्या. त्यानंतर ESEचे जे क्वेश्चन्स आहेत ते पूर्ण ESEचे क्वेश्चन्स आणि त्याचं जे डिस्क्रिप्शन आहे ते केलं. मेडिझीचे क्वेश्चन्स मेडिझीचे ESEचे क्वेश्चन्स होते आणि त्याच्या मागे त्याचं डिस्क्रिप्शन होतं. त्यामुळे त्यानंतर टेक्स्टबुक ॲप, त्याच्यामध्ये टेस्ट द्यायच्या वेगवेगळ्या आणि त्या टेस्टच म्हणजे खाली सोल्युशन येते ते पण मला टेक्स्टबुक ॲप वापरलं. आणि बाकी आपले जे टेस्ट आहेत म्हणजे कॉन्ट आणि रिझनिंगसाठी ते पण IBPSच्याच टेस्ट यूज केले आहेत मी. ठीक आहे. प्रिपरेशन दौरान तुम्ही फर्स्ट सब्जेक्ट कुठला घेतला? माझा फेवरेट सब्जेक्ट घेतला सर मी, आणि तो मेन म्हणजे मला तरी असं वाटते की तोच इम्पॉर्टंट आहे, जो म्हणजे पॉवर सिस्टीम. तो तर बेस्ट आहे. म्हणजे मला वाटते की ट्रान्सको, जनको किंवा डिस्कॉम असणार. याच्यामध्ये MSCB म्हटलं तर पूर्ण आपल्याला पॉवर सिस्टीम येतेच. तर पॉवर सिस्टीम, मशीन, नेटवर्क मेजरमेंट आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स याच्यावर जर आपली कमांड असली ना तर आपण मॅक्झिमम स्कोअर करू शकतो. आणि पॉवर सिस्टीम माझा फेवरेट सब्जेक्ट आहेच आणि तो सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट पण आहे. त्यामुळे मी पॉवर सिस्टीमवर थोडं जास्त लक्ष दिलं होतं. ओके. आणि त्याऐवजी मग दुसरे सब्जेक्ट? त्याऐवजी म्हणजे मग पॉवर सिस्टीम झाला, मशीन, नेटवर्क मेजरमेंट आणि आपलं पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. त्यानंतर मग ॲनालॉग डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स पण, आणि अजून बस ठीक आहे, आणि कंट्रोल सिस्टीम एक. हे सब्जेक्ट पण केले. 2 सब्जेक्ट ज्या त्यामध्ये मी सिग्नल अँड सिस्टम हा एक म्हणेल आणि एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड थेअरी म्हणजे EMT ज्याला आपण म्हणतो. तर त्या 2 सब्जेक्टचा इम्पॉर्टन्स किती वाटतं तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी, स्पेशली MSCBच्या मी म्हणतोय? आणि त्यात एक सब्जेक्ट अजून ऍड करेल, मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर. बघा सर कसं आहे, एक पुस्तक 10 वेळ वाचणं हे कधी पण बेटर राहणार रॅदर दॅन 10 पुस्तकं एक वेळ वाचणं. म्हणजे आपली एक कमांड येऊन जाते. म्हणजे माझ्या तरी मते असं मला वाटते की जर तुम्ही एक पुस्तक जर का 10 वेळ वाचत आहे तर तुम्हाला त्यातला प्रत्येक पॉईंट कळून जाईल आणि ते खूप बेनिफिशियल राहील आपल्याला. पण जर तुम्ही एक पुस्तक एक वेळ वाचत आहे आणि असे टोटल 10 वाचत आहे तर ते एकनाधड भाराभर चिंध्या होतात. तर मला असं वाटते की जर तुम्ही एखादा पुस्तक जर वाचत आहे तर तुम्ही प्रत्येक गोष्ट त्याचा पूर्ण कम्प्लीट करून घ्या. आणि जर तुम्ही अदर सब्जेक्ट करत आहे, सिग्नल सिस्टीम झाला, त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी झाला, मायक्रो प्रोसेसर, यामधले क्वेश्चन्स ट्रान्सकोचा जर तुम्ही गेसिंग केलं तर नाही आहे, जास्त नाही आहे. मोस्टली त्याचं वेटेज कमी आहे. त्याचं वेटेज खूपच 1 ते 2 क्वेश्चन्स येतील. पण मला काय वाटते की तुम्ही पॉवर सिस्टीम, मशीन, नेटवर्क हे सब्जेक्ट एवढे परफेक्ट करा की तुमचे इकडे मार्क्स कुठेच नाही गेले पाहिजे. म्हणजे तिकडचे मार्क्स कव्हर. तर सिलेक्शन इकडे तुमचं फिक्स होऊन जातं. फक्त स्कोरिंग साठी जर करायचं असेल तर तुम्ही सिग्नल सिस्टम आणि EMT आरामात करू शकता. आता मी तर सांगते, मी सिग्नल सिस्टीम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी आणि मायक्रो प्रोसेसर बिलकुलच केला नव्हता नाही. त्यामुळे आणि माझ्या इकडे जास्त मी फोकस केला होता पॉवर सिस्टीम, मशीन, नेटवर्क. त्यानंतर क्वेश्चन्स जे प्रॅक्टिस आहे ती जास्त करायची. जसं की यूथ पब्लिकेशन आहे
तर त्याच्यामध्ये क्वेश्चन्स खूप छान आहेत. म्हणजे क्वेश्चनची आपल्याला क्वालिटी आणि टाईप माहीत पडतो की कोणत्या कोणत्या टाईपनी क्वेश्चन्स विचारू शकतो. पब्लिकेशनचे मॅडम जसे की 2 व्हॉल्यूम आहेत आपल्याकडे, तर एई आणि जेईचे सुद्धा. तर तुमच्याकडे जे व्हॉल्यूम होते ते एई लेवल एईचा होता. आता जेईसाठी जेईचा करायचा, एईसाठी एईचा करायचा. ओके. त्या दरम्यान मॅडम मी म्हणेल की तुम्ही 2018चे पास आउट आहात आणि त्याच्यानंतर डिस्कॉमची जेईची पण एक्झाम आलेली 18 आणि 19च्या. तर त्या एक्झाम तुम्ही अटेम्प्ट केल्या होत्या? 2019ची जेईची आठवत नाही मला सर. महाडिस्कॉमची मी एक 18ची दिली होती. त्याच्यामध्ये माझा 1.8ने रिझल्ट राहिला होता. फेल्युअर मी पण घेतलाय. त्यानंतर मग पुणे मेट्रोमध्ये माझा 0.26ने गेलाय. सिलेक्शन. त्यानंतर जे आपलं लोको पायलट होता त्याची पण मी मेन्स क्वालिफाय नाही करू शकली काहीतरी कमी मार्क्समुळे. आणि त्यानंतर मग ONGCमध्ये माझं सिलेक्शन झालेलं. त्याच्यामध्ये माझा 22वा रँक होता. आणि त्यानंतर मग ट्रान्सकोची पोस्ट घेतली आणि ट्रान्सकोची पोस्ट निघाल्यावर मग माझी जनको जेई पण निघाली. जनको जेई पण लगातार 3 म्हणजे ONGC 3 एक्झाम मध्ये फेल्युअर बघितलं तुम्ही आणि 3 एक्झाम तुमच्या लगातार झाल्यात. तर हा पॉइंट तुम्ही घ्यायला पाहिजे की मॅडम फक्त असिस्टंट इंजिनियर तर मॅडम ONGC मध्ये सुद्धा आहेत आणि जनको मध्ये जेई सुद्धा सिलेक्ट केला. आणि कसं आहे फेल्युअर म्हणजे ते टेम्पररी आहे सर. फेल्युअर आपण जर ते स्टेप जर पुढे घेतली तर आपल्याला खूप सुंदर असं आयुष्य असते. जसं की आता मी जर इन केसची गोष्ट बघा, महाडिस्कॉम जेईला जर थांबली असती आणि दुसऱ्या काही गोष्टी केल्या असत्या तर माझं इकडे नसतं झालं ना. बरोबर. तर मी त्या गोष्टी मागे सोडून पुढे अभ्यासाला लागले आणि कुठेतरी पुढे काहीतरी चांगलं असतेच. जेव्हा तुमच्याकडे फेल्युअर आला मॅडम की तुम्ही बघितलं की 3 एक्झाम तुमच्या नव्हत्या निघाल्या, तर त्यावेळेस नक्कीच आपलं थोडंसं डिमोटिवेट होतं आपण. तर ते कसं तुम्ही ओव्हरकम केला? डिमोटिवेशन म्हणजे सगळ्यात जास्त तर फॅमिली आणि आजूबाजूचे लोक असतात सर. जे लोक म्हणतात बस झालं आता किती वर्ष करते. पण मला असं वाटते की माझा स्वतःवर विश्वास होता आणि सपोर्टही होता. म्हणजे आपल्या लाईफमध्ये ना असे काही लोक असतात की जे आपल्याला पुशअप करत असतात. आणि मी तरी असं सांगते जे लोक अस्पायरंट्स आहेत जे अभ्यास करताय त्यांनी पॉझिटिव्ह गोष्टी असणार किंवा पॉझिटिव्ह लोकांच्याच संपर्कात राहायचं. एखादा व्यक्ती जर असणार की अरे तू नाही करू शकत हे, तर त्याला बाजूला ठेवायचं. त्याला म्हणा ठीक आहे मी जेव्हा बनणार तेव्हा तुला दाखवणार. त्याआधी आपण पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहायचं आणि पॉझिटिव्हच गोष्टी आपल्याला माहिती पडल्या पाहिजे असा विचार करायचा. पॉझिटिव्ह जो एन्व्हायरमेंट असतो आपला तो क्रिएट करायला पाहिजे. कारण आपल्या आयुष्यात भरपूर सारे जसं की मॅडम सांगितले निगेटिव्ह बोलणारे लोक असतात. मग ते निगेटिव्ह बोलणारे लोक हे स्वतःही कधी कधी करत नाही काही आणि त्यांचं कधी झालेलं सुद्धा नसतं. तर तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष द्या की तुम्हाला पॉझिटिव्हली कोण बोलतंय. जे लोक पॉझिटिव्ह बोलतात ना त्यांच्यासोबत राहा, त्यांच्याशी थोडंसं बोला. जर कधी डिमोटिवेशन वगैरे येत असेल तुम्हाला की नाही आता थोडंसं डाऊन फील करतोय, तर अशाच लोकांशी बोला जे तुम्हाला पॉझिटिव्ह बोलतील. त्या लोकांशी बोलू नका की जे तुम्हाला पॉझिटिव्हली बोलतच नाही. मग ते काही पाय ओढतात, डिमोटिवेट करतात की तू करू नाही शकणार, त्यांच्यापासून आपण थोडंसं लांब राहिलं पाहिजे. की 2018 आणि 2022 याच्यामध्ये एक ॲज अन सपोज गर्ल्स म्हणून तर एक थोडासा फॅमिली प्रेशर असतो की आता मुलगी मोठी झाली, इंजिनिअरिंग झाली, तर एक लग्नाचा एक पॉईंट येतो. तर असं काही तुमच्या आयुष्यात काही झालं का की लग्नाबद्दल काही घरच्यांनी फोर्स केला किंवा सोसायटी असते ती सुद्धा एक प्रेशर टाकत असते घरच्यांवरती की मुलगी आता खूप मोठी झाली तर तिचं थोडंसं लग्नाचं बघा. तर असं काही सीन तुमच्या आयुष्यात? आता मुलगी म्हटलं तर तो प्रॉब्लेम येतेच सर. आणि मला काय वाटते माझ्यासोबत तर असं झालेलंच आहे की नाही आता आपण हिचं लग्न करून टाकू, बस झालं आता ही किती. आणि माझ्या फॅमिलीमध्ये पण असे आजूबाजूचे काही लोक आहे की जे असे सरळ म्हणायचे की गव्हर्नमेंट काही सोपं नाही आहे. पण माझे एक जिद्द होती सर की मी त्यांना असं म्हटलं होतं, मी स्वतःलाच एक कबूल केलं होतं की मी जोपर्यंत लागणार नाही तोपर्यंत मी लग्न नाही करणार. आणि मी माझ्या त्या डिसिजनवर पक्की होती. आज जे लोक असे म्हणायचे की गव्हर्नमेंट लागणं सोपं नाही आहे, आज मी जॉबवर लागल्यावर तेच लोक वाहवा करतात. तर मला असं वाटतं की तुमचं जर एक डिसिजन फिक्स असणार ना किंवा तुमची जिद्द असणार की नाही मला ही गोष्ट करायचीच आहे, तर तुम्ही त्याच गोष्टी त्याच्याच मागे लागा. मग बाकी कोण काय म्हणते याच्याकडे बिलकुलच विचार नाही करायचा, बिलकुल नाही करायचा. आणि आपल्याला माहिती आहे ना आपण किती करू शकतो ते फक्त आपल्याला माहित असते. आपण इनपुट देण्याचा प्रयत्न करायचा, बाकी आउटपुट येणार नंतरची गोष्ट आहे. पण आपलं कसं असते सर, आपण काय करतो येणार की नाही या म्हणजे हा न्यूनगंड निर्माण करतो. नक्कीच. तर मला असं वाटतं की तुम्ही आपले 100% द्यायचे ना. रिझल्ट येणार नाही येणार ती वेगळी गोष्ट आहे. माझा स्वतःचा एक एक्सपिरियन्स सांगते. मी ट्रान्सकोचा अभ्यास करत होती. मी माझ्या लेवलवर 100% अभ्यास केला. पण मी असं एक्सपेक्टेशन नाही ठेवले की माझा रिझल्ट येणारच. ठीक आहे, एक लेवल आली तुमची, त्या लेवलपर्यंत तुमचा अभ्यास झाला की तुमचे ऑटोमॅटिक 3-4 पोस्ट निघतात. मॅडम कारण इथे ना की ॲस्पिरंट हा विचार करता की मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये किंवा पहिल्यांदाच मी 1 ते 2 महिने अभ्यास करणार आणि होणार. तर हे टोटली तुमचं नॉलेज किती आहे ना त्याच्यावर पण डिपेंड राहतं. तर एक जी लेवल जसं की मॅडम ते बोललं की एक एक्झाम क्रॅक करण्यासाठी ना एक
स्टँडर्ड लेवल असते, तर ते लेवलचे जर तुम्ही पुढे असणार ना तर तुमची एक्झाम क्लिअर होते. आरामात. आणि गव्हर्नमेंट एक्झाम क्लिअर करणं जसं की तुम्हाला सांगितलं की इझी नाही आहे, तर एक्झाम क्रॅक केल्यानंतर तुम्हाला काय वाटलं की गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करणं खरंच इझी नाही आहे की खूप इझी आहे, असं काय वाटलं तर? मी एकदा आता सांगितलं सर तुम्हाला की एक ती लेवल जर आपण गाठली ना तर आरामात एक्झाम निघतात. मी असिस्टंट इंजिनियर ट्रान्सकोचा माझा रिझल्ट आलेला बघा, 29 डिसेंबरला आपला पेपर झाला. त्यानंतर माझा अभ्यास म्हणजे बंदच होता, कारण थोडं फ्रस्ट्रेशन होतं की आपला पेपर चांगला नाही गेला वगैरे. त्यानंतर बघा 1 महिन्यानंतर रिझल्ट लागला. त्या रिझल्टमध्ये जसं नाव आलं तसं एकदम खूप छान वाटलं, म्हणजे लाईफमध्ये कुठेतरी आपण अचीव केल्याची फिलिंग आली होती. त्यानंतर पूर्ण म्हणजे जवळपास 5 महिने किंवा 4 महिन्याचा टायमिंग मी पुस्तक काहीच नाही वाचलं. मी जेईची एक्झाम दिली होती, जनको जेई. तर जनको जेई विदाऊट अभ्यास, विदाऊट रिव्हिजन, ती पण माझी पोस्ट निघाली. हां, आणि म्हणजे हे कसं आहे की असं नाही आहे की तुम्ही एक जर लेवल घेतली ना ते एईची पण निघाली असती, पण थोडा फोकस असता माझा तर. पण जनको जेई मी आरामात घेऊन घेतली. मला गॅरंटी होती पेपर दिला की आपला पेपर निघतो. हां, कारण कसं राहते की आपला एकदा एका लेवलवर अभ्यास झाला ना की आपल्याला समजून जाते की आपण ही आरामात काढू शकतो. आणि पेपर दिल्यानंतर आपल्याला एक ना इंटरनल फिलिंग येत असते की आपलं एक्झाम आरामात होणार आहे. आणि एका लेवलवर जर तुमचा अभ्यास झाला ना तर पोस्ट काढणं काहीच कठीण नाही आहे. फक्त ती एक लेवल गाठली ना तर ती त्या लेवल गाठेपर्यंत आपल्याला मेहनत करायची आहे. मग ती लेवल आली की आपण मेहनत जरी नाही केली ना तरी आपल्याला फळ भेटते. बरोबर. जे तुमचं प्रिपरेशनचा जो शेड्यूल होता तर तो शेड्यूल तुम्ही कसा मॅनेज केला, म्हणजे टेक्निकलला कसा टाईम दिला, नॉन टेकला कसा टाईम दिला, आणि जे एक मराठीचा जी एक भीती असते मुलांच्या याच्यामध्ये की मराठी तर 10th स्टँडर्डला आपण केलेली आणि त्याच्यानंतर आपल्याला काय माहिती नाही तर एक्झामला येणार कशी, तर तो एक मराठीची एक भीती, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल थोडासा स्टडीचा तुमचा प्लॅन सांगा. टेक्निकल आपल्या ट्रान्सकोच्या एक्झाममध्ये टेक्निकलवर जास्त प्रिफरन्स होता. जवळपास मला वाटते 110 मार्क्सचं टेक्निकल होतं आणि 40चं नॉन टेक्निकल. तर टेक्निकलला माझा जास्त, जर मी दिवसातून 12 तास अभ्यास करते तर माझे 8 तास ते 9 तास माझ्या टेक्निकलला जाणार. अच्छा, म्हणजे जो की मी इथे ना पॉईंट सांगतो ना मॅडम की जो तुम्ही सांगितलं की 12 तास जर तुम्ही अभ्यास करताय त्याच्यातले 8 तास तुम्ही टेक्निकलला देता, बाकीचे राहिलेले तुम्ही नॉन टेकला देता. म्हणजे एक जो एक 70-30चा एक रेशो मी मुलांना सांगत असतो, जे माझे ॲस्पिरंट असतात ना तर त्यांना मी सांगत असतो 70-30चा पॅटर्न तुम्ही फॉलो करा. तर 70% तुम्ही डेलीचा टाइम तुमच्या टेक्निकलला दिला पाहिजे आणि 30% हा नॉन टेकला. त्याच्यामध्ये सुद्धा तो 15% जो टाइम असतो ना 30% मधला तो तुम्ही पर्टिक्युलर रिझनिंगला द्या, कारण त्याला 20 मार्क्स आहेत आणि जे राहिलेले तुमचे 20 साठी मेहनत करायची मराठी आणि तुम्ही कॉन्टचा थोडासा अभ्यास करा. तर तुम्ही कंटिन्यू करा. आता बघा टेक्निकल करतोय आपण, पॉवर सिस्टीम सब्जेक्ट जर मी घेतलाय तर कंटिन्यू 2 तास वाचल्यावर थोडा कंटाळा येतो. मग त्यानंतर कुठेतरी आपण काय करतो, टाइमपास करण्याचा प्रयत्न करतो. आपण अस्पेरंट्स आहे, आपल्याला कुठेच टाइम वेस्ट नाही करायचा. तर मला वाटतं 2 तास बस 2 तास जर टेक्निकल केलं ना 1 तास रिझनिंग करायचं, त्या टेस्ट द्यायच्या, म्हणजे तुम्ही बोर पण होणार नाही आणि एखाद्या टॉपिकमध्ये आणि टाइम पण वेस्ट होणार नाही. 2 तास टेक्निकल झालं की 1 तास रिझनिंग घ्यायचं, मग अगेन 2 तास टेक्निकल झालं की 1 तास कॉन्ट घ्यायचं. म्हणजे तुम्ही मिक्सअप करायचं. म्हणजे कसं होते, म्हणजे आपण पॉवर सिस्टीम जर एक सब्जेक्ट करत आहे ना तर कंटाळा नाही येत आणि बोर पण नाही होत. आणि मग टेक्निकल नॉन टेक्निकल घेतलं तर आपलं थोडं कसं माइंड पण चेंज होऊन जाते. माइंड चेंज झाला ना तर आपली एक मेमरी थोडी शार्प होऊन जाते, दुसरी गोष्ट करत आहे. कारण एक्झामला ना तर तसंच होतं की आपण टेक्निकलवरनं सडन नॉन टेक्निकल जातो, तर नॉन टेक्निकलला गेल्यानंतर होतं काय की आपला माइंड तेव्हा रेडी राहत नाही. पण जर तुम्ही आधीच प्रिपरेशन करताना जर माइंडसेट ठेवला की आधी तुम्ही टेक्निकलचा अभ्यास करताय आणि मग सडनली तुमचा नॉन टेकचा पोर्शन येणार तर तुमचा माइंड रेडी असणार आहे का आता येणारा क्वेश्चन पुढचा पझलचा असणार आहे किंवा सिलॉगचा असणार आहे. तर यासाठी आपला माइंड पहिल्याच रेडी राहतो. तर प्रिपरेशन दरम्यान तुम्ही असं काही करायला पाहिजे. तर नॉन टेकचा पोर्शन तुम्ही कशा पद्धतीने त्याचा स्टडी केला आणि कुठून केला ते? नॉन टेक्निकलचे मी तर ऑनलाईन व्हिडिओज बघितले सर, आणि एखादा टॉपिक घेतला जसं टाइम अँड वर्क आहे. टाइम अँड वर्क आहे तर टाइम अँड वर्कच्या रिलेटेड जेवढे पण व्हिडिओज आहेत ते बघून घ्यायचे आणि त्यानंतर टेक्स्टबुकवरून त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. म्हणजे वेगवेगळ्या टाईप्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला मिळतात आणि आपली प्रॅक्टिस पण होऊन जाते. तर रिझनिंग आणि कॉन्टचं मी नुसतं टेस्ट दिल्या. IBPS क्लर्क म्हणजे लेवल घ्यायची, पहिलेच IBPS क्लर्कची नंतर मग क्लर्क मेन्स घ्यायची, मग PO प्री आणि PO मेन्स. डायरेक्टली आपण मेन्सच्या लेवलवर नाही जाऊ शकत, कारण त्याने कॉन्फिडन्स पण लूज होतो आणि कुठेतरी आपल्याला असं वाटतं की आपण कुठेतरी कमी पडतोय. तर बेसिक पासून थोडा हार्ड लेवल घ्यायची. तुम्ही कॉन्टला आधी एक टॉपिक एक टॉपिक घ्यायचा, त्याचे व्हिडिओ कव्हर करायचे, त्याच्यानंतर त्याचे क्वेश्चन्स घ्यायचे. त्याच्यासाठी तुम्ही कुठला युट्यूब चॅनल वगैरे? युट्यूबचं असं स्पेसिफिक नाही म्हणता येईल सर, बट अड्डा 247 झालं
आणि टेक्स्ट बुक झालं, याचे पण मी सॉल्व केले आहेत. एक्झामचे क्वेश्चन पेपर आलेत आपले, तर तेव्हा जो ॲप्टिट्यूड आणि रिजनिंगची जी क्वेश्चनची लेवल होती, तर ती तुम्हाला अशी वाटली का की क्लर्क लेवल आहे, की एकदमच खूप हार्ड लेवल PO लेवलची आहे, की मॉडरेट लेवलचे क्वेश्चन वाटले, की म्हणजे ती क्लर्क level पण नाही नाही. आणि एकदम याचे पण नाही, ती कसे level क्वेश्चन थोडी येतात? मॉडरेट होती, पण टेक्निकल खूप छान होतं. म्हणजे अच्छा. टेक्निकल जर एखाद्याने जर आरामात केलं असतं तर तो पेपर आरामात निघाला असता. तर मला असं वाटतं की तुम्ही जर प्रिपरेशन करत आहे, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही पण डेली बेसिसवर असायला पाहिजे. करायला पाहिजे. तुमची रिव्हिजन पण त्याच दिवशी झाली पाहिजे आणि त्यानंतर तुमची टेस्ट पण देणं झालं पाहिजे. त्या दिवशी थोडीशी म्हणजे झाली तुमचं पाहिजे. तेवढा कवर पाहिजे की मी आज एखादा टॉपिक घेणार, त्याची रिव्हिजन करणार, प्लस त्याचे क्वेश्चन सॉल्व करणार. तर हा जर पॅटर्न डेली बेसिसवर ठेवला तर मला तरी वाटते की खूप चांगला स्कोअर येऊ शकतो. नक्कीच जेव्हा आपण एक्झाम वगैरे देतो मॅडम, आणि प्रिपरेशन जेव्हा करतो आपण, तर त्या प्रिपरेशन दौरान असं होतं ना की आपण कधी एक माइंडसेट असतो आपला की एक डिमोटिवेशन किंवा एक डिप्रेशन टाईपच्या गोष्टी किंवा असं बर्डन यायला सुरुवात होते. तर या गोष्टीला तुम्ही काय म्हणजे कशा पद्धतीने हँडल केलं? कधी येते ना? डिप्रेशन आणि बर्डन आणि ते पण कॉम्पिटेटिव्ह प्रिपेअर करणारा, याचा तर एक असं रिलेशनच आहे सर, Relationच आहे, नक्की. की जर आपण अभ्यास करतोय म्हटल्यावर डिप्रेशन येणार, आणि tension कारण पण आपण अभ्यास करत आहे पण आपलं होईल का, तर ती भीती खूपच वाटत होती. पण नंतर एक गोष्टीचा पॉझिटिव्ह मी स्वतःच अप्रोच तयार केला की आपण करत आहो ना, तर मग यश का बरं नाही भेटणार. हां, नक्की. एक जर वाटत आहे आपल्याला की करत आहे पण भेटणार की नाही, तर नाही शब्द मी डिलीटच करून टाकला होता नंतर, कारण ज्या गोष्टी आपल्याला खूपच कॉन्फिडन्स लूज करतात त्या मी त्या थोड्या दूरच गोष्टीकडे ठेवल्या दूर होत्या, ठेवायच्या. दुर्लक्षच केलं होतं. म्हणजे मग ते पीपल असो किंवा त्या लोकांचा mindset माइंडसेट होता माझा की पॉझिटिव्हच गोष्टी Positive कॅप्चर गोष्टी करायच्या. बघायच्या, की आपण इनपुट देण्यावरती ट्राय करायचं, बस, आपण आउटपुट आपलं बद्दल स्वतःहून पूर्ण द्यायचं 100%. प्रेडिक्शन नाही Predict करायचं, नाही की करायचं. आपण एक्झाम देतच नाही, आपण प्रिपरेशनच करतोय तेव्हा आपण सर प्रेडिक्ट हे करतोय की नाही माझं एक्झाम देऊ नाही, काही होणार नाही. तर असा जो माइंडसेट जर तुम्ही दूर केला तर ती एक पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे राहते. आणि एक रूल आहे युनिव्हर्सचा मॅडम, की आपण ज्या पद्धतीने विचार करतो ना तसं आपल्यासोबत तर घडत तेच होत असतं. असते. आणि तर मी आपण पण त्या पॉझिटिव्ह गोष्टीवर विचार विश्वास करत करते. असणार ना, तर पॉझिटिव्ह गोष्टी आपल्यासोबत आणि घडत असतात. मी तर अशी ठरवलेलं होतं की मला ट्रान्सकोच पाहिजे आहे. आणि म्हणजे माझं प्रत्येक ठिकाणी मी सांगते माझ्या स्टडी टेबलवर पण असिस्टंट इंजिनियर लिहिलेलं होतं, प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं होतं. आणि म्हणजे एक आहे ना सर ते वाक्य कि अगर तुम किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुम्हें मिलाने की साजिश में रहती. ती गोष्ट मला तरी खरीच वाटते. म्हणजे तुम्ही त्या गोष्टीच्या मागे तर लागा, पूर्ण गोष्टी म्हणजे जुळून येतात आणि ती गोष्ट भेटण्यासाठी आपल्याला म्हणजे जास्त विचार नाही करावा लागत, फक्त पॉझिटिव्ह विचार करावा लागतो त्या गोष्टीसाठी की नाही मी ही गोष्ट मिळवणारच आहे आणि ती गोष्ट मला भेटणार आहे. ओके. आता राहिला हे की तुम्ही प्रिपरेशन केलं, त्याच्यानंतर टेक्निकलसाठी तुम्ही बुक्स वगैरे वापरले की जे की एस अकॅडमीचा जो मटेरियल होता, तर त्याऐवजी तुम्ही यूट्यूबवरनं काही सर्च केलं का टेक्निकलसाठी, कुठल्या सब्जेक्टसाठी वगैरे? अकॅडमी देहरादून आहे ना, EAD जे रमन सर आहे त्यांचे पण व्हिडिओज मी रेफर केले. आणि अंकित गोयल सर जे आहे ते अनअकॅडमीचे आहे, ते क्रेट्रिक्सचे आहेत, तर त्यांचे पण छान वाटले मला व्हिडिओज. तिथून त्यांच्याकडनं कोणते सब्जेक्ट? पॉवर सिस्टीमच माझा फेवरेट होता आणि पॉवर सिस्टीम मला माहिती होतं की हा फोकस आहे म्हणजे कोणत्या कॉम्पिटेटिव्हमध्ये, त्यामुळे मी थोडा जास्त केला. एक जी कॉमन मिस्टेक मॅडम करतात, जे की माझे स्टुडंटसुद्धा कॉमन मिस्टेक करतात, जी मी त्यांना पण नेहमी सांगत असतो, तर ती कॉमन मिस्टेक ही की एखाद्याचा सब्जेक्ट आहे ना, पर्टिक्युलर एक सब्जेक्ट खूप आवडता असतो आपला, जसं की काही जणांचा नेटवर्क थिअरी खूप आवडता असतो, काही जणांचा पॉवर सिस्टम, काहीचा मशीन असतो. तर ते प्रिपरेशन दरम्यान ना, तर एक कॉमन मिस्टेक करतात ती म्हणजे ही की तो जास्त करून तोच सब्जेक्ट करता. तर ही कॉमन मिस्टेक कशी अवॉइड करायला पाहिजे? कारण एक सब्जेक्ट असतो का आपल्याला तिकडे खेचत असतो, तर ते एक आपलं इमोशनल अटॅचमेंट झालेली असते त्या सब्जेक्टसोबत, तर ते कसं आपण हँडल करायला पाहिजे? बघा, आता एखादा सब्जेक्ट मला जर पॉवर सिस्टीम आवडत आहे तर मी नुसतं त्याच्या भरोश्यावर नाही राहू शकत, कारण जर त्याच्यामधले 10 प्रश्न येत असतील तर बाकीच्या सब्जेक्टचे पण येतात. तर जो आवडतो म्हणून त्याच्याच मागे लागण्यापेक्षा बेटर आहे की बाकीचे सब्जेक्ट पण आवडून घ्यायला पाहिजे. आणि एक्झाम पुरते तरी ॲटलिस्ट. आणि ठीक आहे ना, म्हणजे पॉवर सिस्टीम आवडतो तो करायचा, त्यानंतर मशीन, नेटवर्क, मेजरमेंट हे आपले बेसिक सब्जेक्ट आहे, हे तर चांगले करायलाच पाहिजे. आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, अॅनालॉग, डिजिटल हे एवढे जरी सब्जेक्ट केले आपण तरी सफिशियंट आहे. 6 सब्जेक्ट आहे आपले, आय थिंक 8 सब्जेक्ट आहेत, ते सफिशियंट. बरोबर आहे. आणि सिग्नल सिस्टीम झाला, यामधून 1-2 क्वेश्चन्स येतात.
आणि तो जर आपण स्किप केला स्किपही केला तरी ठीक आहे. माझं म्हणणं आहे सिग्नल सिस्टीम जर तुम्ही स्किप करतात आणि इकडे जर परफेक्शन घेताय तर ते बेस्ट आहे. बेस्ट आहे कारण इकडे जर आपण आर्ट सब्जेक्ट मध्ये तुम्ही परफेक्शन घेताय ना तर मग इकडे सिग्नल अँड सिस्टीम मॅटर नाही करणार, नक्कीच. पण तुमचं परफेक्शन मग आर्ट सब्जेक्ट मध्ये लागणार. ओके, तर इथे मी पॉईंट ऍड करेल की जसं की मॅडम म्हणताना की तुम्ही एक सब्जेक्ट काहीतरी सोडा. सब्जेक्ट म्हणजे म्हणताय की काही ते सोडा जिथे कमी मार्क्स मिळतात आपल्याला, जास्त मेहनत करूनही कमी मार्क्स मिळतात, तर ते सोडणं बेटर राहील. कारण आपल्याला टॉप करण्याऐवजी आपलं एक एम पाहिजे की आपल्याला लिस्टमध्ये यायचं आहे. तर टॉप अल्टिमेटली तुमचा होत असतो. तर टॉपच्या नादामध्ये हे की मी लास्ट इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, जर तुम्ही टॉप येण्याच्या नादामध्ये तुमचं जर सिलेक्शन जर तुम्ही घेत नाही आहे तर तुमच्या स्टडीचा काही अर्थ राहत नाही तिथे. तर तुम्ही आधी तुमचं सीट फिक्स करा आणि नंतर तुमचं टॉप ऑटोमॅटिकली होऊन जाईल. जर रँकचा विचार फिक्स करायला पाहिजे की तुम्हाला सब्जेक्ट कोणते कोणते करायचे आहेत ते एक लिस्ट करून घ्यायची आणि त्याच डायरेक्शननी जायचं की मला हा सब्जेक्ट घ्यायचा, यानंतर हा सब्जेक्ट घ्यायचा आहे. आणि त्या सब्जेक्टमध्ये तुमचे परफेक्शन आलं आहे तर मग तुम्ही सिग्नल सिस्टीम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी आरामात करू शकता. एक एक्स्ट्रा पॉईंट म्हणून Extra आपण करू point शकतो. म्हणून. असं नाही की सोडायचा नाही. जर टाइम भेटतो तर नक्कीच ते Time करायला भेटतो पाहिजे. आहे तर आणि वेळ पण आहे आणि आपले इकडचे सब्जेक्ट पूर्ण कंप्लीट झाले तर मग ओके. ते आरामात करायचं. मॅडम एक्झाम जी आपली होती 29 डिसेंबरला जी होती, तर त्याच्या किती दिवस आधी तुमचा सिलेबस असं तुम्हाला वाटला की माझा पूर्ण कम्प्लिटली आता व्यवस्थित आहे आणि झालेलं आहे की आता काहीच करायची गरज नाही आहे, फक्त एक रिव्हिजन प्रॉपर पाहिजे, तर ते किती दिवस आधी राहिलेलं? आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा पेपरला गेला होता तर पेपर कशा पद्धतीने तुम्ही अटेम्प्ट केला? म्हणजे टेक्निकल आधी घेतलं, नॉन टेक आधी घेतलं की मराठी का जो काही सिक्वेन्स होता? तो कन्सेप्ट मला सांगावासा वाटतो सर. म्हणजे बघा मी टेक्निकल पूर्ण अभ्यास करून 1 महिना लास्टचा जो होता तो स्पेशली रिव्हिजनसाठी ठेवला होता की 1 महिन्यात फक्त मला रिव्हिजन करायचं आहे. आणि जेव्हा पेपरला गेली होती तर मला वाटते की पेपरच्या अगोदरच्या दिवशीपर्यंत अभ्यास करायचा, ज्या दिवशी पेपर आहे त्या दिवशी फक्त रिलॅक्सच राहायचं, बिलकुल काहीच विचार नाही करायचा. जे येणार ते येणार, ते रिकॉल करायचा प्रयत्नही नाही करायचा, काहीच नाही करायचं, एकदम रिलॅक्समध्ये पेपरला जायचं. आणि पेपर अटेम्प्ट करताना माझी स्ट्रॅटेजी अशी होती की मी सगळ्यात पहिले टेक्निकल घेतलं, कारण प्रत्येक टेक्निकलचा क्वेश्चन 2.2 मार्क्स देत होता. 2.2 मार्क्स देत. हां, पहिले टेक्निकल घेतलं, त्यानंतर मराठी, त्यानंतर मग कॉन्ट आणि नंतर रिझनिंग. कारण रिझनिंग थोडं टाइम कन्झ्युमिंग होतं, सिटिंग अरेंजमेंट वगैरे. पण काही लोक मिस्टेक करतात की टेक्निकल सोडून देतात आणि नॉन टेक्निकल करतात. नॉन टेक्निकल फक्त 40 मार्क्स आहेत आपले, ज्याच्यामध्ये 40 मार्क्स आहेत आणि 40 साठी 80 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. इथे टेक्निकलमध्ये आपल्याला सर बघा 50च क्वेश्चन 110 मार्क्स आहेत. तर पहिले तुम्ही टेक्निकल घ्या, बाकी तुम्हाला नंतर जो टॉपिक वाटते तो बिंदास घ्यायचा. पण टेक्निकल तुम्ही काही पण घेऊ शकता. हां, आणि रिझनिंग मध्ये थोडं सिटिंग अरेंजमेंट झालं, पझल झालं, याला थोडा टाइम लागतो ना, तर आपण फ्रस्ट्रेट होऊन जातो. म्हणून पहिले टेक्निकल, मग मराठी घ्यायचं, मग त्यानंतर ॲप्टिट्यूड आणि मग रिझनिंग. तुम्हाला जिथे मर्ज करा वाटले किंवा हां चालेल ते, हां फक्त टेक्निकल पहिले घ्या, फक्त टेक्निकल पहिले घ्यायचं. म्हणजे असा माझा व्ह्यू आहे. तुम्ही टेस्ट जर देत आहे तर तुम्ही टेस्टमध्ये देऊन बघा की तुमचा स्कोअर कसा येतोय. पहिले टेक्निकल सॉल्व्ह करून बघा. ऍस्पिरंट हा एक एक्सपेरिमेंट करायला पाहिजे, बट आता नाही. जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला राहता तेव्हा तर तुम्ही एक स्वतःही तुम्ही बघू शकता की जसं की मॅडमच्या एक्झाम 3 क्लिअर आहेत आणि माझे 4 एक्झाम क्लिअर आहेत. तर आम्ही एक सांगतोय तुम्हाला, तुम्ही एकदा ना टेक्निकलचा एक पेपर पहिल्यांदा देऊन बघा, म्हणजे घ्या पहिले, आणि दुसरी जी टेस्ट असेल त्याच्यामध्ये नॉन टेक आधी पहिल्यांदा घेऊन बघा. तर तुम्हाला समजणार की जेव्हा तुम्ही नॉन टेक आधी घेता ना तर तेव्हा तुमचा जो स्कोअर आहे तो थोडासा कमी येणार, कारण आपण कॉन्फिडन्स लूज होऊन जातो आणि तिथे मार्क्स कमी मिळतात तुम्हाला आणि टाइम खूप जास्त घेतो तो पोर्शन. त्यासाठी आधी टेक्निकल तुम्ही सॉल्व्ह करा, त्याच्यानंतर नॉन टेकमध्ये तुम्ही मराठी घ्या, रिझनिंग घ्या किंवा ॲप्टिट्यूड घ्या. हे तुमच्यावर डिपेंड राहतं टोटली तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही प्रिपरेशन केलं आणि तुमचा माइंडसेट कसं आहे आणि तुम्ही कशात कम्फर्टेबल आहात. मॅडम एक मराठीचा जो क्वेश्चन होता मागाशीचा आपला मागे राहिलेला, तर मराठीसाठी खूप भीती असते ना मुलांची, तर ती मराठीची भीती काय वाटते तुम्हाला, की खूप हार्ड असतो पेपर की इझी असतो? मराठी मला तरी वाटते काहीच हार्ड नव्हतं सर. म्हणजे 10वीच्या लेवलपर्यंतच मराठी होतं. त्याला बाळासाहेब शिंदे किंवा एक मोरा वाळंबेचं पुस्तक येते, ॲटलिस्ट ते जरी वाचलं तरी आपले टॉपिक्स कव्हर होऊन जातात. आणि मराठी खूपच सिम्पल येते, एवढं पण घाबरण्यासारखं कारण नाही. पॅराजंबल येतात किंवा पॅराग्राफवरून क्वेश्चन आन्सर तसे त्या टाईपचे क्वेश्चन्स येतात. तर एक मिस्टेक वगैरे हां, एरर फाइंड आउट करायचे वगैरे, तर ते सिम्पलच असतात, फक्त त्याची प्रॅक्टिस केली तर येऊन जाते. आणि आता तर कुठल्या पण चॅनलवर टेक्स्टबुकवर पण अवेलेबल आहेत मराठीच्या टेस्ट. ठीक आहे. आणि ट्रान्सकोसाठी तर स्पेशली आहेत, म्हणजे बरेचसे अवेलेबल आहेत टेस्ट तुम्हाला. तर टेस्टचं प्रॅक्टिस डेली करायची, म्हणजे आपल्याला या समजून जाते की आपण किती वेळ घेत आहे, कोणत्या टाईमला कोणत्या क्वेश्चनला किती वेळ द्यायचा आहे, टेक्निकल आधी घ्यायला पाहिजे की नंतर घ्यायला पाहिजे. तर यासाठी तुम्ही डेली बेसिसवर आता जे पेपरची तयारी करत आहे त्यांनी तरी डेली एक टेस्ट घ्यायलाच पाहिजे. ओके.
जसं की तुमचा रिझल्ट आला आपला 31 आय थिंक जॅनला आपला रिझल्ट आला होता, तर तो रिझल्ट तुम्ही स्वतः बघितला की तुमच्या कुणी फ्रेंडला तुम्हाला कॉल केला? आणि त्या मी सगळ्यात पहिले सांगते, तो दिवस तर मी कधीच नाही विसरू शकत. कारण आपण जर एखाद्या गोष्टीसाठी जर इतके प्रयत्न करत आहे ती गोष्ट आपल्याला भेटली तर याचा एवढा आनंद कुठेच नसतो. मला सगळ्यात पहिले माझी एक ज्युनियर आहे, तिचा मला कॉल आलेला की ताई तुझा रिझल्ट आलाय. तर मी तिला पहिले 1-2 असे बोलून गेली की मजाक नको करू तू, मला म्हणजे माझा रिझल्ट नाही येणार आहे वगैरे असं तसं. तर ती म्हटलं अरे ताई खरंच चेक करून बघ. आणि नंतर मी खरंच चेक करून बघितलं तर माझं लिस्टमध्ये नाव होतं. म्हणजे आता तो आनंद, आणि आता पुन्हा मला तोच आनंद झाला आहे की मी जसं की माझं लिस्टमध्ये नाव बघत आहे. तर तो आनंद खूपच वेगळा होता. ॲक्च्युली मी तेव्हा बसमध्ये प्रवास करत होती, तर मी एवढी खुश होती की मला काहीच माहीत नव्हतं. मी सगळ्या बसमध्ये सांगितलं की मी ट्रान्सकोमध्ये लागली म्हणून, ॲज अ असिस्टंट इंजिनियर म्हणून लागली, ट्रान्सकोमध्ये लागली. आणि सगळ्यात पहिले घरी सांगितलं की मी सगळ्यात म्हणजे की मी आज खूप खुश आहे कारण माझा रिझल्ट आला आहे. कारण त्यांना माहिती होतं की ही या पोस्टची तयारी करत आहे. आणि घरच्यांना पण कुठेतरी असं वाटते की आपल्या मुलीचं होणार की नाही होणार. पण जेव्हा त्यांना पण माहिती पडलं ना, तर म्हणजे तो दिवसच खूप वेगळा होता. एकदा तुमचं लिस्टमध्ये नाव आलं ना तर खूपच खुशी होते ते, खूप जास्त. आणि एक्सपेक्ट नव्हतं होत सर. मी तर माझं नाव स्पेलिंग 3-3, 4-4 वेळ चेक करत होती. सांगणार तर जेव्हा माझं सुद्धा रिझल्ट आला ना मॅडम, तर माझ्या एका फ्रेंडने मला कॉल केलेला, तर तोही म्हणे की तुमचं नाव आहे म्हणे लिस्टमध्ये. तर मग म्हटलं की या गोष्टी मजाक नको करू. म्हटलं कारण एक आपल्याला वाटतं की ही गोष्ट थोडीशी जवळायला लागते ना रिझल्टबद्दल, जर कोणी मजा करत असेल तर. तो म्हणे की नाही म्हणे मी पाहिलं म्हणे, तुम्ही एकदा बघून घ्या. मग मी बघितलं तर नाव होतं. मग त्याच्यानंतर एक स्पेलिंग मिस्टेक BABU वगैरे पूर्ण पाहतो आपण. आपलं नाव बरोबर आहे, नाव बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्या नावाचं कोणी दुसरा पर्सन आहे का नाही, तर त्यासाठी आपण रोल नंबर सुद्धा चेक करतो आपण. चेक केला तर मी पण माझं सेम तसंच केलं, रोल नंबर, डेट ऑफ बर्थ सर्व चेक करून. तर ठीक आहे मॅडम, तुम्ही एक्सपिरियन्सबद्दल तर सांगितलं, पेपर वगैरे कसा दिला ते सगळं झालं, आणि रिझल्टबद्दलही सांगितलं. जे आपले फ्युचर ॲस्पिरंट आहेत जे की एक्झामचं प्रिपरेशन करताय आणि त्यांची एक्झाम एकदम आता डिसेंबरमध्ये बोलताय की होणार आहे, तर स्टुडंटसाठी तुम्ही काय तुमचा एक मेसेज देणार? अच्छा, आता ऑक्टोबर संपत आला ना, आता फक्त 1-2 महिने राहिले. तर मला वाटते जेवढे नोव्हेंबर आणि डिसेंबर, डिसेंबर कधी येणार काही सांगता नाही येत. तर तुम्ही नोव्हेंबरपर्यंत तुमचे पूर्ण सब्जेक्ट कवर होऊन म्हणजे रिव्हिजन स्टार्ट करायला पाहिजे. रिव्हिजन करायची, त्यानंतर डेली बेसिसवर टेस्ट द्यायच्या. आणि जे पण तुम्ही करत आहे म्हणजे फॉर्म्युले असो किंवा एखादे काही इक्वेशन्स आहेत, तर ते तुम्ही जेव्हा झोपता किंवा काही जेवण करत आहे किंवा काही, तर ते छान म्हणजे रिवाईज करून घ्यायचे, जेणेकरून आता आपल्या ट्रान्सकोला फॉर्म्युलावर 2-4 क्वेश्चन्स होते, तसे जर आले तर मग आपण डायरेक्ट पाहिल्याबरोबर टिक करू शकतो. ओके. आणि जसं की तुम्ही आता इथे ट्रेनिंग करताय आणि जे की आज आपली ऑफिशियली आमची ट्रेनिंग, आज आमचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवशी आम्ही हा इंटरव्ह्यू शूट करतोय. मॅडमसुद्धा खूप घाईत आहे, बघता तुम्ही मॅडमसुद्धा पूर्ण तयारीत करून आलेला आहे. आणि आज आम्हाला जायचं आणि मॅडमला थोडक्यात निघायचं सुद्धा आहे, तर थोडा घाईत आम्ही हा इंटरव्ह्यू शूट करतोय. तर मॅडम, जो ट्रेनिंगचा आपला एक्सपिरियन्स होता तो थोडक्यात सांगा की जेव्हा तुम्ही इथे आला आणि आज आपण जातो इथून, तर त्या ट्रेनिंग दरम्यान तुम्ही काय नवीन शिकला आणि काय तुम्हाला इथे एक्सपिरियन्स करायला भेटला इथे NPTI ट्रेनिंगला आली तेव्हा तर फरीदाबाद खूपच नवीन वाटलं होतं आणि असं वाटत होतं 2 महिने कसे जातील. पण इथे आल्यावर इथलं जे वातावरण म्हणजे 5 स्टार हॉटेलचीच पूर्ण अनुभूती मला वाटत होती. इथला कॅम्पस, इथलं प्रत्येक वागणं म्हणजे प्रत्येक हवा फिलिंग करून देत होती आपल्याला की तुम्ही एक ऑफिसर आहात. हां, आणि खूपच भारी होतं. 2 महिने कसे निघून गेले आता तुम्हालाही माहिती आहे सर, कळालंच नाही. आणि आजचा शेवटचा दिवस इमॅजिन पण नाही करू शकत आहे की शेवटचा आहे म्हणून. आता त्या दरम्यान आपण हा इंटरव्ह्यू आपल्या ॲस्पिरंटसाठी हो, आणि तुम्ही, मला तरी वाटते की जे पण अभ्यास करत आहे त्यांनी फोकसनी, कॉन्सन्ट्रेशननी अभ्यास करा आणि नेक्स्ट NPTIला किंवा जिथे ट्रेनिंग होईल तिथे जॉईन व्हा. खूप म्हणजे बेस्ट ट्रेनिंग होतं. आणि ही ट्रेनिंग जी आहे ही तर नेवर म्हणजे कधीच विसरल्या जाणार नाही. खूप बेस्ट डे होते हे. तर जे ॲस्पिरंट आहेत तर त्यांच्यासाठी माझा एक शेवटचा मेसेज राहील की मॅडम आहेत असिस्टंट इंजिनियर MSCTCLमध्ये आणि आम्हीसुद्धा MSCTCLमध्ये मीसुद्धा काम करतो आहे. तर तुम्हाला जर प्रिपरेशन दरम्यान जर काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जा किंवा जो माझा टेलिग्रामचा जो चॅनल आहे तर तिथे जाऊन तुम्ही मला डायरेक्टली मेसेज करू शकता की सर आम्हाला हा प्रॉब्लेम आहे, टेस्ट सिरीजचा प्रॉब्लेम आहे किंवा सब्जेक्टच्याबद्दल काही प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही जर मला तिथे कॉन्टॅक्ट केला तर मी कदाचित तिथे तुम्हाला माझा पर्सनलमध्ये तुम्हाला नंबरही शेअर करेल. मला पण काही प्रॉब्लेम असेल तर सरांजवळ दिलं
हां, तर जर मॅडमबद्दला काही विचारायचं असेल तर तुम्ही माझ्याशी मेसेज कन्वे करा. मी मॅडमला नक्कीच तो क्वेश्चन तुमचा फॉरवर्ड करेल. तर धन्यवाद मॅडम, तुम्ही आलाच आणि आमच्या ॲस्पिरंटसाठी आणि आपल्या व्ह्युअर्ससाठी खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही गाईड केले. आणि थँक्यू एव्हरीवन अँड थँक्यू मॅडम.